आजचा व्हिडिओ चे नाव आहे मेंदू जन्मापासून मृत्यूपर्यंत 4 अवस्थांमध्ये जातो आणि संपूर्ण भाग आजचा व्हिडिओचा मेंदूवरती आहे आणि मेंदूची प्रक्रिया, त्याचे उपयोग, त्याचे फायदे, त्याचे गुणधर्म आणि मेंदू प्रक्रिया घडतात आणि मेंदूचा आपल्या मनावर काय परिणाम होतो, शरीरावर काय परिणाम होतो वगैरे सगळी माहिती तुम्हाला यात सांगणार आहे. तर लक्षपूर्वक ऐका. आपला मेंदू जन्मापासून मृत्यूपर्यंत 4 अवस्थांमधून जातो. एक संशोधनात या टप्प्याबद्दल एज ऑफ ह्युमन ब्रेन समोर आले आहे, जे मेंदूच्या विचार करण्याच्या, समजून घेण्याच्या आणि शिकण्याच्या क्षमतेसंदर्भात सांगण्यात आले आहे. आपण अनेकदा मानतो की मेंदू लहानपणी विकसित होतो आणि नंतर हळूहळू वयाबरोबर कमजोर होत जातो, पण हे पूर्णपणे खरे नाही. काय खरे बघू. प्रत्यक्षात मेंदू आयुष्यभर बदलत राहतो आणि काही ठराविक वयात मोठे बदल अनुभवतो. केम्ब्रिज विद्यापीठातील UK मेंदू विषयक अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन केले आहे. त्यांनी मेंदूच्या विकासाचे 4 प्रमुख टप्पे म्हणून हे टप्पे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत व ते टप्पे कोणत्या वेळात सुरू होतात ते जाणून घ्या. मेंदूद्वारे शरीराच्या सर्व हालचाली घडून येतात आणि नियंत्रित होतात, जसे चालणे, बोलणे आणि हात पायाच्या हालचालीसाठी मेंदूपर्यंत चेतापेशी मार्फत निघालेले आवेग हालचालीवर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रेरक चेतांकडे वाहून नेले जातात. तसेच डोळे, तोंड, चेहरा यांच्या हालचाली थेट मेंदूपासून निघालेल्या कर्पर चेता नियंत्रित करतात. प्रेरक बाह्यांग शरीराच्या सर्व हालचाली उगम केंद्र असून त्यात शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांच्या हालचालींची क्षेत्रे असतात. त्यामुळे मेंदू हा अतिशय महत्वाचा अवयव मानला जातो. असा हा मेंदू आयुष्यभर एकसारखा राहत नाही. तो सतत विकसित होत जातो आणि बदलत असतो. जसजसे आपले वय वाढते तसतसे आपले मेंदूही त्यानुसार बदलत राहतात. त्याच्याशी संबंधित एका संशोधनात असे दिसून आले आहे की कुठल्याही सर्वसाधारण व्यक्तीचा मेंदू 4 मुख्य टप्प्यामधून मेंदूच्या विकासाचे टप्पे त्याच्यातून जातो. वयाच्या 9व्या वर्षापर्यंत एक टप्पा, वयाच्या 32व्या वर्षापर्यंत दुसरा टप्पा, वयाच्या 66व्या वर्षापर्यंत तिसरा टप्पा आणि वयाच्या 85व्या वर्षापर्यंत चौथा टप्पा असे टप्पे असतात. हे टप्पे त्याच्या विचार करण्याच्या, समजून घेण्याच्या आणि जगाकडे पाहण्याच्या पद्धतीला आकार देतात. व्हेरी गुड. केम्ब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन करताना 0 ते 90 वर्षे वयोगटातील 3802 लोकांच्या मेंदूचा अभ्यास केला. त्यासाठी MRI स्कॅन सारख्या आधुनिक तंत्राचाही वापर केला. व्हेरी गुड. आणि त्यानंतर ही विश्लेषणे आपल्याला सांगितलेली आहे. आणखीन एक टीप आहे मित्रांनो, मेंदू विषयीच आहे. पुढे बघूया. मेंदूतील आनंदाचे हार्मोन्स. मेंदूमधील हार्मोन्स एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सेरोटोनिनचा वापर करतात. आता हे सेरोटोनिन काय ते बघूया. त्यामुळे विचार, भावना आणि वर्तन याचे संतुलन राखले जाते. व्हेरी गुड. सेरोटोनिन हे मेंदूमधील एक अत्यंत महत्वाचे रसायन असून त्याला अनेकदा आनंदाचे हार्मोन असे संबोधले जाते. आनंदाचे हार्मोन्स असे संबोधले जाते. प्रत्यक्षात ते केवळ आनंदापुरते मर्यादित नसून मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी, मानसिक समतोलासाठी आणि भावनिक आरोग्यासाठी अत्यावश्यक भूमिका बजावते. फार महत्वाचे मित्रांनो सेरोटोनिन बघत आहे ते.
मेंदूमधील न्यूरॉन्स एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सेरोटोनिनचा वापर करतात. त्यामुळे विचार, भावना आणि वर्तन यांचे संतुलन राखले जाते. छान. मेंदूतील सेरोटोनिनचे प्रमाण योग्य असेल तर मन शांत आणि स्थिर राहते. अरे बापरे. तणाव, चिंता आणि अव्यवस्था यावर नियंत्रण ठेवण्यास हे हार्मोन मदत करतात. दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या किंवा अडचणी आल्या तरी त्यांना सामोरे जाण्याची मानसिक ताकद सेरोटोनिनमुळे मिळते. त्यामुळे व्यक्ती अति चिडचिड न होता अधिक संयमी आणि सकारात्मक राहू शकते. व्हेरी गुड. सेरोटोनिनचा स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवरही प्रभाव पडतो. मेंदू अधिक स्पष्टपणे विचार करू शकतो, निर्णय क्षमता सुधारते आणि शिकण्याची प्रक्रिया सुलभ होते. व्हेरी गुड. यामुळे अभ्यास, काम किंवा सार्वजनिक विचार यामध्ये सातत्य राखणे सोपे जाते. मानसिक थकवा कमी होऊन मेंदूला आवश्यक ती ताजेपणा मिळतो. भावनिक संतुलन राखण्यास सेरोटोनिन भूमिका विशेष महत्वाची असते. कमी सेरोटोनिनमुळे नैराश्य, उदासीनता ते निरुत्साह जाणवू शकतो. तर त्याचे संतुलित प्रमाण आत्मविश्वास आणि समाधानाची भावना निर्माण करते. यामुळे व्यक्ती स्वतःकडे आणि आयुष्याकडे अधिक आशावादी दृष्टीने पाहू लागते. झोपेच्या गुणवत्तेशीही सेरोटोनिनचा घनिष्ठ संबंध आहे. हे हार्मोन झोपेसाठी आवश्यक असलेल्या मेलाटोनिनच्या निर्मितीत मदत करतात. व्हेरी गुड. त्यामुळे झोप शांत आणि खोल लागते, ज्याचा थेट फायदा मेंदूच्या आरोग्यावर होतो. पुरेशी झोप मिळाल्यास मेंदू अधिक कार्यक्षम राहतो आणि ताणतणाव कमी होतो. एकूणच पाहता सेरोटोनिन मेंदूसाठी एक आधारस्तंभ आहे. अरे बापरे. बघा मित्रांनो, फार महत्वाची माहिती आहे, ऐका. मानसिक शांती, भावनिक समतोल, विचारांची स्पष्टता आणि सकारात्मक दृष्टिकोन या सर्व गोष्टी टिकून ठेवण्यात त्याचे मोठे योगदान असते. छान. म्हणूनच मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी सेरोटोनिनचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक मानले जाते. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.